A7 न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत। राज्यसभेत खासदार डॉक्टर रामराव वडकुते यांचा हिंगोलीच्या भूकंप प्रवण भागांबाबत आवाज। वैज्ञानिक सर्वेक्षण, भूकंप निरीक्षण केंद्रे व विशेष कृती आराखड्याची केंद्र सरकारकडे जोरदार मागणी। राज्यसभा खासदार डॉक्टर रामराव सखाराम वडकुते यांनी आज 6 ऑगस्ट 2026 रोजी राज्यसभेत स्पेशल मेन्शन अंतर्गत महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील पांगरा शिंदे व इतर भूकंप प्रवण भागांमध्ये वारंवार जाणवणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांचा अत्यंत गंभीर विषय उपस्थित करून केंद्र सरकारचे लक्ष वेधले। सभापती महोदयांनी या विषयास मान्यता दिल्यानंतर डॉक्टर वडकुते यांनी जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली। डॉक्टर वडकुते यांनी आपल्या विशेष उल्लेखामध्ये सांगितले की हिंगोली जिल्ह्यातील पांगरा शिंदे व आसपासच्या परिसरात वेळोवेळी भूकंपाचे धक्के जाणवत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीती व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे। भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्ती कोणतीही पूर्वसूचना न देता येत असल्याने मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होण्याचा धोका कायम असतो। त्यामुळे केवळ आपत्तीनंतर मदत कार्य करणे पुरेसे नसून आपत्तीपूर्व तयारी, वैज्ञानिक अभ्यास आणि प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले। यावेळी त्यांनी केंद्र सरकारकडे हिंगोली जिल्ह्यातील भूकंप प्रवण क्षेत्रांचे सविस्तर वैज्ञानिक व भूवैज्ञानिक सर्वेक्षण करण्याची मागणी केली। या सर्वेक्षणाच्या आधारे संभाव्य धोक्याचे अचूक मूल्यांकन करून दीर्घकालीन नियोजन करण्यात यावे असेही त्यांनी नमूद केले। तसेच जिल्ह्यात अत्याधुनिक भूकंप निरीक्षण केंद्रे स्थापन करून भूकंपाच्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवण्याची व्यवस्था निर्माण करावी। यासोबतच पूर्व सूचना प्रणाली अधिक सक्षम करून नागरिकांना वेळेवर सूचना मिळतील अशी यंत्रणा उभारावी अशीही त्यांनी मागणी केली। डॉक्टर वडकुते यांनी शाळा, महाविद्यालय, रुग्णालय, ग्रामपंचायत कार्यालय व इतर सार्वजनिक इमारतींचे सुरक्षा ऑडिट करून ते भूकंपरोधक निकषांनुसार मजबूत करण्याची आवश्यकता व्यक्त केली। तसेच गावात नियमित आपत्ती व्यवस्थापन मॉक ड्रिल आयोजित करून नागरिकांना सुरक्षित स्थलांतर, प्रथमोपचार व आपत्कालीन परिस्थितीत कसे वागावे याचे प्रशिक्षण देण्यात यावे असेही त्यांनी सांगितले। याशिवाय राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, राज्य आपत्ती प्रतिसाद दल आणि स्थानिक प्रशासन यांच्यात प्रभावी समन्वय निर्माण करून आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देण्यासाठी सक्षम यंत्रणा विकसित करण्याची मागणीही त्यांनी केली। भविष्यात कोणतीही नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास प्रभावित नागरिकांना तात्काळ मदत, योग्य नुकसान भरपाई व प्रभावी पुनर्वसन उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार करण्यात यावा। तसेच हिंगोली जिल्ह्यातील सर्व भूकंप संवेदनशील भागांसाठी विशेष संरक्षण योजना तयार करून आवश्यक आर्थिक व तांत्रिक सहाय्य केंद्र सरकारने उपलब्ध करून द्यावे अशी ठाम भूमिका त्यांनी राज्यसभेत मांडली। राज्यसभेत उपस्थित केलेल्या या महत्त्वपूर्ण विषयामुळे हिंगोली जिल्ह्यातील भूकंपप्रवण भागांचा प्रश्न राष्ट्रीय स्तरावर पोहोचला असून नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। A7 न्यूज चॅनलसाठी अनिस अहमद, हिंगोली। A7 न्यूज चॅनलमध्ये